बीदर महिला एवं बाल विकास विभाग ने राष्ट्रीय पोषण मिशन और मिशन शक्ति योजना में कई पदों में भर्ती घोटाले और भ्रष्टाचार करने वाले उप निदेशक श्रीधर एमएस को निलंबित करने की मांग को लेकर धरना दिया। इस अवसर पर बोलते हुए एससी इकाई बीदर के जिला अध्यक्ष देवेंद्र सोनी ने बात की और उप निदेशक के निलंबन के बारे में शिकायत। उन्होंने जिला कलेक्टर पर आरोप लगाया कि वे भ्रष्ट अधिकारियों के साथ हैं और कोई कार्यवाही किए बिना चुप रहते हैं। शिल्पा शर्मा को जिले से स्थानांतरित किया जाना चाहिए। जेडीएस छात्र इकाई बीदर के जिला अध्यक्ष अभी काड़े ने मीडिया से माध्यम से ये बात करते हुए कहा। उन्होंने चेतावनी दी कि अगर हमें भविष्य में न्याय नहीं मिला तो हम वरिष्ठ नेताओं के साथ मिलकर पूरे जिले और राज्य में मार्च करें। कैमरामैन महेश का कवरेज। ನಮ್ಮ ಜನತಾದಳ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ದಿನದ ಸಾಂಕೇತಿಕ ಧರಣಿಯನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರ ಕಚೇರಿ ಮುಂದೆ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೆವು। ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತೇನು ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಅವ್ಯವಹಾರ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ನಡೀತಾ ಇದೆ। ಅಲ್ಲಿನ ಉಪ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಶ್ರೀಧರ್ ಅವರು ಒಂದು ನೇಮಕಾತಿಯಲ್ಲಿ ಮಿಷನ್ ಶಕ್ತಿ ಮತ್ತು ಪೋಷಣ ಅಭಿಯಾನ ಮತ್ತು ಇನ್ನಿತರ ಎಲ್ಲ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ನೇಮಕ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡಿ ಅವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಏನು ಅಂಬೋದೆಲ್ಲ ಯಾರ್ದಂಬೋದು ರ್ಯಾಂಕ್ ಇಲ್ದೇ ಅವ್ರದಂಬೋದು ನೇಮಕಾತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಾರ। ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಹಗರಣ ಇದೆ। ಈ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಒಂದು 3 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಪತ್ರಿಕಾ ಭವನದಲ್ಲಿ ನಾವು ಜನತಾದಳ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಸಹ ಮಾಡಿದ್ದೆವು। ಆವಾಗಲೂ ನಾವು ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಿಗೆ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದೆವು ಏನಂದ್ರೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಂಬತ್ತು ಸೂಕ್ತ ತನಿಖೆ ನಡೆಸಿ ಶ್ರೀಧರ್ ಅವರ ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿ ಶ್ರೀಧರ್ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಸೂಕ್ತ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡು ಅಮಾನತು ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಅವಾಗೇ ಆಗ್ರಹ ಮಾಡಿದ್ದೆವು। ಆದರೂ 3 ತಿಂಗಳು ಆಯಿತು, 4 ತಿಂಗಳಾಯಿತು, ಇವತ್ತೇನು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆದಾಗ ನಮಗೇನು ನ್ಯಾಯ ಸಿಗಲಿಲ್ಲ। सभी को आदाब। आज बीदर के जेडीएस विष्णु नवीन की तरफ से आज बीदर जिला उस्तुवारी कचहरी के सामने एक दिन का धरना आयोजन किया है। ये आयोजन करने का मकसद क्या है बोले तो वुमेन चीफ डिपार्टमेंट में जो सेंट्रल गवर्नमेंट के बड़ा जो डिपार्टमेंट से जो स्टाफ रिक्वायरमेंट एप्लीकेशन छोड़े थे, उस एप्लीकेशन में बच्चे एप्लीकेशन डाले जॉब के लिए। उस जो गवर्नमेंट के जो पॉलिसी था, पॉलिसी के हिसाब से उन्होंने सिलेक्शन पट्टी में उन्होंने भ्रष्टाचार करे